अचानक जॉइंट पेन चालू झालाय. अचानक तुम्हाला गुडघे दुखायला चालू झाले आहेत. तुमचे अँकल, तुमचे एल्बो पेन चालू झाले असतील. हे घडलंच असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला लगेच ऐकायला भेटलं असेल, तुला युरिक ॲसिड त्रास चालू झालाय. त्यामुळे चिकन अंडी बंद कर, डाळी खाणं बंद कर आणि प्रोटीनही बंद कर. हे घडलं आहे ना? तर मित्रांनो, याच विषयावरती आपण बोलणार आहे, की खरंच युरिक ॲसिडमुळे आपले जॉइंट पेन होतात का? का युरिक ॲसिडचा त्रास चालू झाल्यावरती प्रोटीन इंटेक बंद केलं पाहिजे का? चिकन अंडी बंद केलं पाहिजे का? तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे आणि अशी माहिती भेटणार आहे, जी तुम्हाला आजपर्यंत ऐकायलाही भेटली नसेल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा फिटनेस कोच विशाल. मित्रांनो, माझे इंस्टाग्राम आयडीचं नाव आहे फिट विशाल केंगार. याला नक्की फॉलो करा, जेणेकरून माझे रोजचे रील्स, शॉर्ट्स, स्टोरी तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्हाला फिटनेसबद्दल नवीन माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकर लागून जाऊन फॉलो करा. तर सगळ्यात पहिला आपण बघूया युरिक ॲसिड म्हणजे काय. युरिक ॲसिड आपल्या बॉडीतला एक टाकाऊ पदार्थ आहे. तर टाकाऊ पदार्थ म्हणलं की कशापासून ते तयार झालं असणार आहे, ते म्हणजे प्युरिन पासून तयार होतं. आता प्रश्न पडला असेल प्युरिन म्हणजे काय, तर प्युरिन आपल्या RNA आणि DNA यामध्ये असतो. जेव्हा हा कंपाऊंड तुटतो, ब्रेक होतो, त्यापासून बनतं युरिक ॲसिड आणि हे युरिक ॲसिड आपल्या ब्लडमध्ये जाऊन किडनीमध्ये जाऊन युरिन मार्फत बाहेर पडतं. पण ते जास्त प्रमाणात तुटून जास्त प्रमाणात साचून आपल्या बॉडीत राहिलं तर आपल्या जॉईंट पेन हे होतातच. आता तुम्हाला प्रश्न पडले असेल, प्रोटीन तर गरजेचं आहे, पण युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यामुळे प्रोटीन कसं बंद करायचं, प्रोटीन कसं पोहोचवायचं आपल्या बॉडीला. तर पुढच्या स्क्रीनला तुम्हाला दिसेल ज्यामध्ये प्युरिन कमी आहे, प्युरिन जास्त आहे आणि कोणते प्रोटीन सोर्स आपल्याला बेस्ट पडेल. तुमच्यासमोर प्रोटीन सोर्स आहे ज्यामध्ये लो प्युरिन आणि हाय प्युरिन फूड आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कोणत्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता ज्यामध्ये प्युरिनचे प्रमाण खूप कमी आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे लिमिटमध्ये काही गोष्टी तुम्ही खाऊ शकता, कारण त्यामध्ये प्युरिनचं प्रमाण खूप जास्त आहे, परंतु तुम्हाला त्रास होणार नाहीये. त्या गोष्टी लिमिटमध्ये खावा. त्या गोष्टी बारकाईने लक्ष द्या कोणकोणत्या गोष्टी आहेत. त्यानंतर इथे कोणत्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे अवॉइड करायच्यात, कारण त्यामध्ये पूर्ण हाय प्युरिन फूड आहेत. प्रोटीन सोर्स तर आहेच, परंतु हाय प्युरिन आहे त्यामुळे तुम्हाला युरिक ॲसिड त्रास होईल. तर आता तुम्ही लक्षात ठेवा हे कोणत्या गोष्टी खायच्या आहेत, कोणत्या गोष्टी नाही घ्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही हा भाग स्क्रीनशॉट घ्या आणि तुमची सेव्ह करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये, कारण फ्युचरमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी खाताय हे लक्षात ठेवा. त्यामध्ये कोणत्या गोष्टी अवॉइड करताय आणि कोणत्या गोष्टी खायच्या आहेत. मी 30 सेकंद रील्स बघून कोणत्यातरी ज्ञानी लोकांचं ऐकून तुम्ही लगेच प्रोटीन, चिकन, अंडी बंद करायला जाता. गरज नाहीये. जरा सर्च करा, फॅक्ट बघा आणि मग फॉलो करा त्या गोष्टींना. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ हा नवीन सब्जेक्ट होता. हे तुम्हाला माहिती होतं का? जर माहिती असेल तर नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये येस टाका आणि त्याबद्दल काय माहिती होती हे नक्की टाईप करून टाका. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला किती माहिती भेटली किंवा किती बेनिफिट्स भेटले हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मला भारी वाटेल आणि नवीन कंटेंट शोधायला मला मदत होईल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू लवकरच एक नवीन कंटेंट घेऊन तुमच्यासाठी.